आपण शिकतो म्हणजे नेमकं काय होतं? आपलं मन माहिती कशी साठवतं आणि मग त्याचा उपयोग कसा करतं? या अगदी मूलभूत प्रश्नाचं उत्तर दडले मानसशास्त्रज्ञ जेरोम ब्रुनर यांच्या सिद्धांतामध्ये. चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की आपलं ज्ञान कसं घडत जातं. चला थोडंसं मागे जाऊया आपल्या लहानपणी. आठवतंय का पहिल्यांदा आकडेमोड कशी शिकलो होतो? कदाचित खडे मोजून किंवा आपल्याच बोटांवर किंवा मग पाटीवर रेषा मारून. आणि खरं तर हीच आठवण आपल्या आजच्या विषयाचा मूळ गाभा आहे. मानसशास्त्रज्ञ जेरोम ब्रुनर यांनी एक खूपच जबरदस्त कल्पना मांडली. त्यांच्या मते आपलं मन माहितीला 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर साठवतं. आणि या 3 पायऱ्या कशा आहेत? तर त्या एकमेकांवर रचलेल्या आहेत. चला एक एक करून या तिन्ही पद्धती जरा उलगडून पाहूया. तर मग या ज्ञानाच्या इमारतीचा पाया तो कशाने रचला जातो? शब्दांनी? नाही. चित्रांनी? अजिबात नाही. ब्रुनर यांच्या मते शिकण्याची खरी सुरुवात होते ती प्रत्यक्ष कृतीतून. कोणताही विचार मनात येण्याआधी आपलं शरीर शिकायला सुरुवात करतं. हाच तो ज्ञानाचा पहिला आणि सगळ्यात भक्कम पाया. यालाच कृतिशील प्रतिनिधित्व असं म्हणतात. म्हणजे काय? तर इथे माहिती आपल्या मेंदूत थेट कृतीच्या स्वरूपात साठवली जाते. आता साधं उदाहरण घ्या. सायकल कशी चालवायची हे वाचून नाही समजत, तर ती प्रत्यक्ष चालूनच समजतं. हे ज्ञान जणू काही आपल्या शरीराच्या स्मृतीतच साठवलं जातं. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे शिक्षण पूर्णपणे प्रत्यक्ष अनुभवावरच अवलंबून असतं. याचा सगळा भर असतो तो शारीरिक हालचालींवर. म्हणूनच तर लहान मुलं खेळणी मोडून जोडून किंवा वस्तू इकडून तिकडे हाताळून इतक्या पटकन शिकतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मोजायला शिकणं. 1, 2, 3 हे आकडे फक्त ऐकून नाही समजत. पण जेव्हा एखादं मूल एक दगड उचलतं, मग दुसरा उचलतं, तेव्हा त्याला त्या आकड्यांचा खरा अर्थ कळायला लागतो. म्हणजे बघा, कृतीतून ज्ञानाचा जन्म होतो तो असा. बरं, मग कृतीतून शिकल्यानंतर पुढे काय होतं? एकदा का हा पाया पक्का झाला की आपलं मन पुढच्या टप्प्यावर जातं. आता त्याला प्रत्येक वेळी प्रत्यक्ष वस्तूंची गरज लागत नाही, कारण आता आपण त्या वस्तूंची एक मानसिक प्रतिमा म्हणजेच एक चित्र मनात तयार करायला शिकतो. याला प्रतिष्ठित प्रतिनिधित्व असं म्हणतात. यामध्ये माहिती दृश्य स्वरूपात साठवली जाते. म्हणजे आता समोर दगड नसले तरी मनातल्या मनात त्या दगडांची प्रतिमा तयार करून मोजणी करता येते. इथे ज्ञान डोळ्यांनी आणि मानसिक चित्रांनी साठवले जाते. ह्या पद्धतीची ताकद काय माहितीये? ती आपली दृश्य स्मरणशक्ती प्रचंड वाढवते. जरा विचार करा, नकाशा, वेगवेगळ्या आकृत्या किंवा चार्ट्स यांच्या मदतीने कितीतरी अवघड संकल्पना एकदम सोप्या होऊन जातात. शाळेत तर आपण सतत याच गोष्टी वापरत असतो नाही का? आपण आधी दगडांचं उदाहरण पाहिलं होतं. आता पुढचा टप्पा बघा. पुस्तकामध्ये 3 सफरचंदांची चित्र पाहून 3 ही संख्या ओळखता येणं हे प्रतिष्ठित शिक्षणाचं अगदी उत्तम उदाहरण आहे. म्हणजे बघा, आधीची कृती आता एका प्रतिमेत बदलली आहे. कृती आणि प्रतिमेनंतर येतो तिसरा आणि सगळ्यात प्रगत टप्पा, तो म्हणजे चिन्ह. आता आपण माहिती साठवण्यासाठी एका सामायिक प्रणालीचा वापर करायला लागतो, म्हणजेच भाषा आणि गणिती चिन्हांचा. यालाच प्रतिकात्मक प्रतिनिधित्व म्हणतात. आणि ही ज्ञानाची सर्वोच्च पातळी आहे. इथे आपल्याला प्रत्यक्ष वस्तू किंवा तिची प्रतिमा कशाचीच गरज लागत नाही. त्या जागी आपण शब्द आणि चिन्हे वापरून विचार करतो. आणि यामुळेच तर्क, विश्लेषण आणि अमूर्त विचार करणं आपल्याला शक्य होतं. या पद्धतीची ताकद तर प्रचंड आहे. आपली भाषा आणि गणित याच पायावर उभे आहेत. यामुळेच तर आपण भविष्याचा विचार करू शकतो, योजना बनवू शकतो, नवीन शोध लावू शकतो. आपलं सगळं उच्च शिक्षण तर पूर्णपणे याच क्षमतेवर अवलंबून असतं. आणि हे बघा, त्याचं सर्वोत्तम उदाहरण 1 + 2 = 3. हे फक्त चिन्ह आहेत. इथे दगड नाहीत, फळांचे चित्रही नाहीत. तरीही याचा अर्थ आपल्याला लगेच कळतो. हेच आहे प्रतिकात्मक ज्ञानाचं खरं सामर्थ्य. तर आपण हे 3ही टप्पे पाहिले. हे ज्ञानाचे जणू काही बिल्डिंग ब्लॉक्सच आहेत. सुरुवात होते ठोस कृतीतून, मग त्याचा प्रवास होतो मानसिक प्रतिमेकडे आणि शेवटी आपण पोहोचतो अमूर्त चिन्हांपर्यंत. प्रत्येक पुढचा टप्पा हा आधीच्या टप्प्यावर अवलंबून असतो. तर आपण ज्ञानाच्या ह्या 3 पायऱ्या पाहिल्या. पण हे सगळं जाणून घेण्याचा उपयोग काय? इथेच तर ब्रुनर यांच्या सिद्धांताचं खरं सौंदर्य दडलंय.
हा सिद्धांत फक्त आपण कसं शिकतो हेच नाही, तर प्रभावीपणे कसं शिकवावं याचीही एक प्रकारे गुरुकिल्लीच देतो. इथे एकाच ठिकाणी आपल्याला संपूर्ण सिद्धांत दिसतोय. प्रत्येक पद्धत कशी वेगळी आहे आणि ती कोणत्या कौशल्यावर भर देते हे एकदम स्पष्ट होतं. आणि यातला सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की खरं आणि पक्कं शिक्षण तेव्हाच होतं जेव्हा या तिन्ही पद्धतींचा योग्य क्रम आणि समतोल साधला जातो. तर मग यातून काय शिकायला मिळतं? ते हे की शिक्षकांनी कोणत्याही नवीन संकल्पनेची सुरुवात कृतीतून करावी, मग दृश्यांच्या मदतीने ती स्पष्ट करावी आणि शेवटी चिन्हे व भाषेच्या माध्यमातून तिला पक्कं करावं. यामुळे ज्ञान केवळ लक्षात राहत नाही, तर ते खोलवर समजतं. आणि जाता जाता एक विचार. आजच्या या डिजिटल जगात जिथे सगळं ज्ञान स्क्रीनवर एका क्लिकवर उपलब्ध आहे, तिथे आपण ब्रूनरने सांगितलेला ज्ञानाचा मूळ पाया, ते करून शिकणं, हे कुठेतरी विसरत तर नाही होत ना? स्क्रीनवरचं ज्ञान नक्कीच महत्वाचं आहे, पण हाताने केलेल्या कृतीतून मिळणाऱ्या अनुभवाची जागा ते खरंच घेऊ शकेल का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.